अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड मीन्स सिंगल एंट्री सिस्टीम FY BCom 2019 पॅटर्न आणि TY BCom 2013 पॅटर्न कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचा 10वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण सुरू करतोय. आधी प्रॉब्लेम पहा. ज्यावेळी प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतात त्यावेळी त्यामध्ये कॅपिटल आहे का हे बघायचं. जर कॅपिटल नसेल तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागणार आहे. एक्स्ट्रा अकाउंट जे आपण काढतो त्यामध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागणार आहे. बघा ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये कुठेही कॅपिटल दिसत नाही. त्यानंतर डेटर्स म्हणजे बुक डेप्टचं ओपनिंग क्लोजिंग आहे. बिल्स रिसिवेबलचं पण ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे. क्रेडिटर्सचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे आणि पेएबलचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे. त्यानंतर आपण रिमेनिंग ट्रान्झॅक्शन चेक करतो. कशासाठी? तर डेटर्स, क्रेडिटर्स, रिसिवेबल आणि पेएबल अकाउंट काढायची की नाही त्यासाठी. पण कॅशबुकमध्ये एक नवीन आयटम आलेलं आहे बघा. इथून मागे जेवढे प्रॉब्लेम आपण पाहिले त्या प्रॉब्लेममध्ये कॅश बुकच्या रिसिप्ट साईडला म्हणजे ह्या साईडला टू डेटर्स आणि टू बिल्स रिसिवेबल असे सेपरेट 2 नावं असायचे. पण ह्या प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट फ्रॉम डेटर्स कंसात म्हटलंय इन्क्लुडिंग बिल्स रिसिवेबल ऑनर म्हणजे डेटर्सकडनं जे पैसे आलेले आहेत त्यामध्ये बिल्स रिसिवेबल ऑनर म्हणजे बिल्स रिसिवेबलचे पण पैसे इन्क्लूड आहे. आणि पेमेंट साईडला पेमेंट टू क्रेडिटर्स कंसात म्हटलंय इन्क्लुडिंग बिल्स पेबल ऑनर म्हणजे बिल्स पेबलचे पेमेंट करण्याचे जे पैसे आहेत ते पण क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड आहेत. रिसिप्ट फ्रॉम डेटर्स आणि पेमेंट टू क्रेडिटर्स त्यात कंसामध्ये इन्क्लुडिंग बिल्स रिसिवेबल ऑनर आणि इन्क्लुडिंग बिल्स पेबल ऑनर असं दिलेलं असल्याने डेटर्सकडनं किती पैसे आले आणि रिसिवेबलकडनं किती आले किंवा क्रेडिटर्सला किती पे केले आणि पेबलला किती पे केले ते आपण सेपरेट करू शकत नाही. मग सेपरेट नाही करू शकत तर काय करावं लागेल? तर आपल्याला डेटर्स आणि रिसिवेबलचा अकाउंट एकत्र काढावं लागेल. कशामुळे? तर कॅश सेपरेट दिलेली नाही म्हणून. आणि क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचा अकाउंट देखील एकत्र काढावं लागेल कारण की पेमेंट हे काय झालेले एकत्र झालेले आहे. मग आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहा. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये कुठेही क्रेडिट सेल्स क्रेडिट पर्चेसेस दिलेले नाही. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रामध्ये डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट काढायचे पण रिसिवेबल आणि पेएबल अकाउंट सेपरेट न काढता इन्क्लुडिंग काढायचे म्हणजे त्यामध्येच इन्क्लूड करून काढायचे. मग आधी आपण जे पहिलं आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असतं ते स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढू. त्यासाठी कॉलम करा. जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे त्यावरून स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं आहे. वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ जयेश कुलकर्णी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018 4 कॉलम करा. बघा जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते आपण पोस्टिंग करणार आहोत. बुक डेप्स म्हणजे डेटर्स ॲसेट साईडला येतील. सॅलरी पेएबल पेएबल म्हणजे काय? आउटस्टँडिंग आहे मग लायबिलिटी साईडला येईल. बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला येतील. त्यानंतर मोटर व्हेकल ॲसेट साईडला येईल. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला येतील. बिल्डिंग ॲसेट साईडला येईल. बिल्स पेएबल लायबिलिटी साईडला येतील. त्यानंतर स्टॉक ॲसेटला आणि कॅश ॲसेट साईडला. जर इथे कॅशचा बॅलन्स नसता तर आपण कॅशचा बॅलन्स कॅशबुकवरून घेतला असता. मग आधी सर्व ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत ते पोस्टिंग करून स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढू. पोस्टिंग घ्या. ज्या ॲसेट्स आहेत त्या आपण ॲसेट साईडला आणि लायबिलिटी साईडला पोस्टिंग करतोय. फर्स्ट लायबिलिटी साईड तयार करतोय. सन्ड्री क्रेडिटर्स ओपनिंग बॅलन्स आहे 20,000. देन बिल्स पेएबल 4,000. देन सॅलरी पेएबल 4,000. प्रॉब्लेम मधून जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत फक्त हे ओपनिंग बॅलन्सेस आपण पोस्टिंग करतोय. ओपनिंग बॅलन्सेस मध्ये लायबिलिटी साईड तयार केली अगोदर. त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्स नावाने दिलेले 20,000. बिल्स पेएबल 4,000 आणि सॅलरी पेएबल बघा किती आहे? सॅलरी पेएबल 1,000. पोस्टिंग करा. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर ॲसेट साईडला ॲसेट्स पोस्टिंग करा.
ॲसेट्सचे ओपनिंग बॅलन्सेस, त्यामध्ये स्टॉक, बिल्स रिसिवेबल, बुक डेप्ट्स, बिल्डिंग, कॅश. स्टॉक आहे 30,000, बिल्स रिसिवेबल 3,000, बुक डेप्ट्स म्हणजे डेटर्स 33,000. बघा बुक डेप्ट्स 33,000, रिसिवेबल 3,000, त्यानंतर मोटर व्हेकल 8,000, बिल्डिंग 50,000, स्टॉक 30,000 आणि कॅश 1,000. ॲसेट साईडला आपण ॲसेट्स पोस्टिंग करतोय. आणि ॲसेट साईडची टोटल करून ती टोटल मांडा लायबिलिटी साईडला. ॲसेट साईडची टोटल करून ती लायबिलिटी साईडला मांडा आणि बॅलन्सिंग फिगर कॅपिटल कॅल्क्युलेट करा. मोटर व्हेकल राहिली होती ती घ्या. मोटर व्हेकलची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स आहे 8,000 रुपये. ॲसेट साईडची टोटल करा. ॲसेट साईडची टोटल येते 1,25,000 रुपये. ती लायबिलिटी साईडला मांडा आणि लायबिलिटी साईडची 25,000 रुपये मायनस करून बॅलन्सिंग फिगर कॅपिटल येते 1,00,000 रुपये. फर्स्ट आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलं. जे ॲसेट्स आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस होते ते ओपनिंग बॅलन्सेस ॲसेट ओळखून ॲसेट साईडला आणि लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला लिहिले. बॅलन्सिंग फिगर कॅपिटल शोधलं. आता सेकंड नंबरला डेटर्स अकाउंट घ्या. कंसात म्हणा इन्क्लुडिंग बिल्स रिसिवेबल अकाउंट. असं अकाउंट का काढावं लागलं तर रिसिवेबल आणि डेटर्सची कॅश एकत्र दिलेली होती म्हणून. पोस्टिंग करणार आहोत. डेटर्स आणि रिसिवेबल दोन्हींचा ओपनिंग बॅलन्स, दोन्हींचा क्लोजिंग बॅलन्स, त्यानंतर डेटर्स आणि रिसिवेबलशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन असतील त्यांचं पोस्टिंग करायचंय. बघा बुक डेप्ट्स म्हणजे डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आहे 33,000, बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स आहे 3,000. त्यानंतर डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आहे 38,600 रुपये आणि रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स आहे 4,400 रुपये. कॅशबुक मधून आपण रिसिप्ट फ्रॉम डेटर्स म्हणजे 1,54,200 रुपये हे डेटर्सच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करणार आहोत बाय कॅश म्हणून. त्यानंतर रिमेनिंग ट्रान्झॅक्शन किंवा ॲडजस्टमेंट ज्या दिलेल्या आहेत त्यामधला डिस्काउंट अलाउड 1,800 रुपये हा देखील डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल. RDDचा इफेक्ट इथे नाही देत आपण. त्यानंतर रिटर्न फ्रॉम डेटर्स आहेत बघा 5,000 रुपये. रिटर्न फ्रॉम डेटर्स अँड टू क्रेडिटर्स अमाऊंटेड टू ₹5,000 अँड 3,000. मग पहिले डेटर्स आहेत म्हणजे डेटर्सकडनं रिटर्न आलेले किती आहेत तर 5,000 रुपये. मग डेटर्स अकाउंटला आपण डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स, रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स, त्यानंतर डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स, रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स, कॅशबुकमधून कॅशचं ट्रान्झॅक्शन आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून डिस्काउंट अलाउड आणि गुड्स रिटर्न यांचा इफेक्ट देणार आहोत. मग डेटर्स अकाउंट घ्या सर्वांनी. डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता ॲक्च्युली आपण त्या अकाउंटला त्या अकाउंटचं नाव लिहित नाही, परंतु 2 बॅलन्स असल्यामुळे आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिल्यानंतर सन्ड्री डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल अशी 2 नावं देणार आहोत. डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स आहे 33,000, रिसिवेबलचं ओपनिंग बॅलन्स आहे 3,000. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 1,54,200 रुपये. बाय डिस्काउंट अलाउड ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून 1,800 रुपये. रिटर्न फ्रॉम डेटर्स ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेले आहेत 5,000 रुपये. डिस्काउंट अलाउडचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल आणि रिटर्न फ्रॉम डेटर्सचा सेकंड इफेक्ट हा सेल्स रिटर्न आहेत म्हणून सेल्समधून लेस होईल. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्सेस घ्या. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन सन्ड्री डेटर्स 38,600 रुपये आणि बिल्स रिसिवेबल 4,400 रुपये. अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साईडची टोटल मोठी येते, तिची बेरीज करा, ती डेबिटला मांडा आणि डेबिट साईड वजा करून बॅलन्सिंग फिगर क्रेडिट सेल्स शोधा.
डेटर्स अकाउंट तयार झाल्यानंतर घ्या सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट कंसात इन्क्लुडिंग बिल्स पेएबल अकाउंट, कारण की दोन्हींचं कॅश पेमेंट एकत्र दिलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट आपण घेतोय. सन्ड्री क्रेडिटर्सला आधी बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. सन्ड्री क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स 20,000 रुपये, त्यानंतर बिल्स पेएबल 4,000 रुपये, डेबिट साईडला कॅशची एंट्री दाखवली 74,000 रुपये, डिस्काउंट रिसिव्ह 1,000 रुपये, रिटर्न टू क्रेडिटर्स 3,000 जे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेले होते, आणि क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन सन्ड्री क्रेडिटर्स 25,000 आणि बिल्स पेएबल 9,000. त्यानंतर अकाउंट क्लोज केलं. डेबिट साईडची टोटल केली ती आली 1,12,000. क्रेडिट साईडला मांडली 1,12,000. त्यातून क्रेडिट साईड वजा करून बॅलन्सिंग फिगर क्रेडिट पर्चेसेस शोधले 88,000 रुपये. या अगोदर आपण डेटर्स अकाउंट काढलेलं आहे. डेटर्स अकाउंटला आपण क्रेडिट सेल्स शोधलेले आहेत आणि क्रेडिटर्स अकाउंटला क्रेडिट पर्चेसेस शोधलेले आहेत. त्यापूर्वी कॅपिटलचं फाइंड आउट केलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलं आणि कॅपिटल फाइंड आउट केलं. कॅपिटलची बॅलन्सिंग फिगर आहे ती आलेली आहे 1,00,000 रुपये. आता ट्रेडिंग अकाउंट घ्या, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटला वरती नाव द्या ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत त्यांचं पोस्टिंग करायचंय. त्यामध्ये ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये स्टॉक आहे 30,000 ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आहे 28,000. त्यानंतर वेजेस आउटस्टँडिंग आहेत 4,000 रुपये. क्लोजिंगचे आउटस्टँडिंग आहेत. क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ॲड होतात, ओपनिंगचे असते तर लेस झाले असते. तर कॅशबुक बघा, कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला कोणताही इन्कम नाही आहे जो ट्रेडिंगला ट्रान्सफर होईल. पेमेंट साईडला बघा वेजेस आहे, वेजेस ट्रेडिंग अकाउंटला जातील. एक्साइज ड्युटी पण ट्रेडिंग अकाउंटला दाखवायची आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड एक ॲडजस्टमेंट आहे. इन्शुअर्ड गुड्स अमाउंटिंग टू ₹1,000 वेअर destroyed by fire and insurance company admitted a claim for ₹450. 1,000 रुपयाचा माल आगीने जळाला आणि कंपनीने आपल्याला क्लेम पास केलेला आहे 450 रुपये. 1,000चा माल गेला, डिस्ट्रॉय झाला, तो गेला म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. मग आधी ट्रेडिंग अकाउंट तयार करा आणि आपण फाइंड आउट केलेले सेल्स आणि परचेसेस जे आहेत ते देखील ट्रेडिंग अकाउंटला येतील. टू ओपनिंग स्टॉक 30,000, टू परचेसेस अंडरलाईन करून किंवा डॅश करून कॅश आणि क्रेडिट. कॅश परचेसेस नाही आहे, नील. क्रेडिट परचेसेस आहेत 88,000 रुपये जे आपण क्रेडिटर्स अकाउंटवरून फाइंड आउट केलेले आहेत. दोन्हींची बेरीज 88,000 इनरलाच ठेवा. त्यातून रिटर्न आउटवर्ड ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. रिटर्न फ्रॉम डेटर्स अँड टू क्रेडिटर्स. जे क्रेडिटर्सचे रिटर्न आहेत ते परचेस रिटर्न आहेत आणि जे डेटर्सचे रिटर्न आहेत ते सेल्स रिटर्न आहेत. मग 3,000 रुपये लेस करावे लागतील. लेस रिटर्न आउटवर्ड 3,000, आउटरला 85,000. त्यानंतर घ्या टू वेजेस इनर कॉलमला 20,000. त्यामध्ये आउटस्टँडिंग ॲड करा जे आपल्याला ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत. आउटस्टँडिंग वेजेस पहा 4,000 रुपये, ते ॲड करा. आउटरला 24,000. टू एक्साइज ड्युटी कॅशबुकला दिलेली आहे 2,000. क्रेडिट साईडला बाय सेल्स डॅश करून कॅश सेल्स जे आपल्याला कॅशबुकला दिलेले आहेत. कॅशबुकला बघा टू सेल्स 12,000 रुपये हे कॅश सेल्स आहेत, त्याची एंट्री करा. आणि क्रेडिट सेल्स आपण डेटर्स अकाउंटला फाइंड आउट केलेले आहेत 1,68,000. दोन्हींची बेरीज करा 1,80,000. 1,80,000. त्यातून रिटर्न्स मायनस करा. लेस रिटर्न इनवर्ड 5,000. आउटरला 1,75,000.
त्यानंतर क्लोजिंग स्टॉक घ्या 28,000 आणि बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 1,000, जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले होते ते 1,000. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साईडची टोटल मोठी येते 2,04,000. डेबिट साईडला मांडा 2,04,000. त्यातून डेबिट मायनस करून बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करा. ग्रॉस प्रॉफिट येतोय 63,000, 63,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड ओपनिंग क्लोजिंग बॅलन्समधून आपण स्टॉक घेतला. त्यानंतर कॅशबुकवरून आपण कॅश सेल्स घेतले, वेजेस घेतले, एक्साईज ड्युटी घेतली आणि ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्येच आउटस्टँडिंग दिलेले होते, तर ते आउटस्टँडिंग क्लोजिंगचे असल्यामुळे वेजेसमध्ये ॲड केले आणि ॲडजस्टमेंटमधून स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायरचा एक इफेक्ट इथे दिलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला, तो आलेला आहे 63,000 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत ते ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये सॅलरी पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग आहे, ओपनिंगचे आउटस्टँडिंग लेस होतील. त्यानंतर कॅशबुकमध्ये बघा रिसिप्ट साईडला जनरल इन्कम आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवावा लागेल. त्यानंतर सॅलरीज, ॲडव्हर्टाइजमेंट, ऑफिस एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतील. त्यानंतर कॉलेज फी ही ड्रॉइंग्ज आहे मिसेस जयेशची. फिक्स डिपॉझिट ॲट 12% पर ॲनम, कंसात तारीख दिलेली पण ही शेवटची तारीख आहे म्हणजे व्याज काढावं लागणार नाही आपल्याला. ॲडिशन टू बिल्डिंग, बिल्डिंगमध्ये 20,000ची वाढ दाखवायची आहे आणि हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे. इकडे रिसिप्ट साईडला मिसेस जेज लोन आहे, कंसात म्हटले 10% पर ॲनम आणि इथे पण तारीख दिलेली, इथे आपल्याला सेल्फ ॲडजस्टमेंट करावी लागेल कारण की हे लोन घेतलेलं आहे 1 जानेवारी 2019ला. मग जानेवारीपासून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 महिने होतात. 3 महिन्यांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल 20,000वर 10% आणि त्याचा एक इफेक्ट त्या लोनमध्ये ते ॲड करावं लागेल आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यावा लागेल. मग आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतोय. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट रिसिव्ह याचा एक एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. त्यानंतर RDD सांगितलेली 1,600 रुपये, तिचा इफेक्ट देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. डेप्रिसिएशन आहे मोटर व्हेकलवर 5% आणि बिल्डिंगवर 10%, तिचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला येईल. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लूड इन्शुरन्स 1,200 रुपये पर ॲनम पेड अप टू 1 जुलै 2019. मग ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये इन्शुरन्स आहे 1,200 रुपये वर्षाचा पेड केलेला आणि तो पेड कधीपर्यंत केलाय 1 जुलै 2019 पर्यंत. आपले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते 31 मार्च पर्यंतच आहे. मग 1 जुलैपर्यंत इन्शुरन्स दिला म्हणजे मार्चच्या पुढे एप्रिल, मे आणि जून 3 महिन्यांचा इन्शुरन्स एक्स्ट्रा दिलेला आहे. थोडक्यात तो प्रीपेड आहे म्हणून ऑफिस एक्सपेन्सेसमधून प्रीपेड इन्शुरन्स वजा करावा लागेल. 12 महिन्यांसाठी 1,200 रुपये आहे. मग 3 महिन्याला किती होईल तर 300 रुपये होईल, कारण 12ने भाग दिला तर 1 महिन्याचा 100 रुपये होतो म्हणून 100 गुणिले 3 म्हणजे 3 महिन्यांचा 300 रुपयाचा इन्शुरन्स वजा करावा लागेल ऑफिस एक्सपेन्सेसमधून लेस प्रीपेड इन्शुरन्स म्हणून. त्यानंतर जे गुड्स डिस्ट्रॉय झालेला आहे 1,000चे त्यावर इन्शुरन्स कंपनीने क्लेम पास केला 450 रुपयाचा, म्हणजे आपल्याला पैसे मिळाले फक्त 450, माल खराब झाला 1,000चा. मग दोन्हींमधला जो डिफरन्स आहे 550 रुपये तेवढा आपला ॲक्च्युअली लॉस झालेला आहे. मग तो जो लॉस आहे तो पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या सर्वांनी. डेबिट साईड पासून सुरुवात करू. टू सॅलरीज इनरला घ्या 20,000 रुपये. टू सॅलरीज इनरला 20,000 रुपये. सॅलरीज कुठे बघा, सॅलरीज कॅशबुकला आहे आणि ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये सॅलरीज पेएबल आहे, ओपनिंगची पेएबल आहे, क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ॲड होतात, ओपनिंगचे आउटस्टँडिंग आपल्याला लेस करावे लागतील. मग सॅलरीमधून 1,000 रुपये काय करा लेस करा. लेस आउटस्टँडिंग 1,000 रुपये आणि आउटरला घ्या 19,000 रुपये. आउटरला घ्या 19,000 रुपये.
त्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना जे कॅशबुकचे पोस्टिंग आहेत ते घेतोय आपण. कॅशबुकला बघा सॅलरीज, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस आहेत, यांची पोस्टिंग घेतोय आपण. ॲडव्हर्टाइजमेंटवर ॲडजस्टमेंट नाही आहे. ऑफिस एक्सपेन्सेसवर प्रीपेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट आहे. मग ऑफिस एक्सपेन्सेस इनरला घ्या 16,000 रुपये, लेस प्रीपेड इन्शुरन्स 300, आउटरला 15,700. आधी आपण सॅलरी घेतली, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून डिस्काउंट अलाउड 1,800 रुपये, RDD 1,600 रुपये, RDD 1,600 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल, मोटर व्हेकलची जी किंमत आहे तिच्यावरच 5% कॅल्क्युलेट करायचं आहे, पण बिल्डिंगची जी किंमत आहे त्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. मोटर व्हेकल दोन्हीकडे सेम आहे 8,000 रुपये, 8,000वर 5% काढली, पण बिल्डिंग जी आहे ती ओपनिंगला 50,000 होती, क्लोजिंगला 70 आहे. वर्षभरामध्ये 20,000ची खरेदी झाली आणि त्याला तारीख दिलेली आहे. तारीख बघा 1 ऑक्टोबर 2018 आहे. मग ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत 6च महिने होता, म्हणजे 50,000वर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन काढावं लागेल आणि 20,000वर 6 महिन्यांचं काढावं लागेल. मग त्यानुसार कॅल्क्युलेशन करून डेप्रिसिएशन घ्या. बिल्डिंगवरचं 6,000 रुपये, 50,000वर 10% 5,000 आणि 20,000वर 10% 2,000 येतात, पण त्यातलं 6 महिन्यांचं म्हणजे 1,000 रुपये आपण घेतलेलं आहे. आउटरला 6,400 रुपये, टू लॉस बाय फायर 550 रुपये, स्टॉक डिस्ट्रॉय झाला 1,000चा आणि इन्शुरन्स कंपनीने क्लेम पास केलेला आहे, तो क्लेम जो आहे तो आहे 450 रुपयाचा, म्हणून मधला फरक 550 रुपये. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन जेज लोन ही सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट लोनवर कॅल्क्युलेट केला आपण आणि महिने काउंट केले, त्यानुसार व्याज दाखवलं. बघा जेज लोन आहे त्याला तारीख दिलेली आहे, 10% इंटरेस्ट 2,000 रुपये होतं आणि 1 जानेवारी पासून म्हणजे 3 महिने होतात, मग 3 महिन्यांचं व्याज हे 500 रुपये येतं, सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन जेज लोन 500 रुपये. क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करा. त्यानंतर कॅशबुकवरून जनरल इन्कम 600 रुपये, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून डिस्काउंट रिसिव्ड 1,000 रुपये. क्रेडिट साईडची टोटल करा 64,600, डेबिटला मांडा 64,600 आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. नेट प्रॉफिट आलेला आहे 14,050 रुपये. इथे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. आता बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीटसाठी 4 कॉलम करा आणि जे ॲसेट्सचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते आपण इथे पोस्टिंग करतोय. आधी लायबिलिटी साईड घ्या. कॅपिटल 1,00,000 रुपये जे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर लेस ड्रॉइंग्स 14,000 रुपये, आउटरला 1,50,000 रुपये, सन्ड्री क्रेडिटर्स 25,000, क्लोजिंग बॅलन्स घेतोय आपण. बिल्स पेबल 9,000, मिसेस जेज लोन 10%, इनरला घ्या 20,000, त्यामध्ये सेल्फ ॲडजस्टमेंटचे आउटस्टँडिंग ॲड करा 20,500 रुपये. ॲसेट साईडला बुक डेप्स 38,600, क्लोजिंग बॅलन्स, त्यातून RDD लेस करा 1,600 रुपये. बिल्स रिसिवेबल 4,400 रुपये. मोटर व्हेकल
4,000 रुपये इनरला घ्या, लेस डेप्रिसिएशन 400 रुपये, लेस डेप्रिसिएशन 400 रुपये, आउटरला 7,600. त्यानंतर बिल्डिंग घ्या 50,000, ॲडिशन 20,000, दोन्हींची टोटल 70,000. त्यानंतर डेप्रिसिएशन लेस करा 6,000 रुपये जे आपण कॅल्क्युलेट केले, 50,000 वर्षाचं आणि 20,000 6 महिन्यांचं 10%. त्यानंतर कॅश 6,800 रुपये. फिक्स डिपॉझिट कॅशबुकला आपल्याला दिलेलं होतं त्याचं पोस्टिंग आपण घेतलंय. कॅशबुकला बघा फिक्स डिपॉझिट ॲट 12% 10,000 ही शेवटची तारीख होती म्हणून इंटरेस्ट नाही आलं. जर तारीख अगोदरची असती तर त्यावर पण आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. फिक्स डिपॉझिट 10,000. प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. आउटस्टँडिंग इन्शुरन्स क्लेमची ॲडजस्टमेंटमध्ये दिलं होतं स्टॉक डिस्ट्रॉय झाला 1,000चा आणि इन्शुरन्स कंपनीने क्लेम पास केलाय 450 रुपये, त्याचा इफेक्ट दिला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक 28,000 रुपये. बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली होते 1,58,550 रुपयांना. बॅलन्स शीट तयार करताना ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे सर्व क्लोजिंग बॅलन्सेस घेतलेले आहेत. फक्त बिल्डिंग जी आहे तिचं ओपनिंग बॅलन्स घेतलं 50,000 आणि ॲडिशन जी झालेली आहे ती ॲडिशन दाखवली 20,000. तुम्ही डायरेक्ट 70,000 घेतला असता तरी चालला असता, पण मग 6 महिन्यांचं डेप्रिसिएशन का काढलं ते लक्षात आलं नसतं, म्हणून ओपनिंग घेतला, ॲडिशन केली आणि मग डेप्रिसिएशन मायनस केलं. जेज लोनवर सेल्फ ॲडजस्टमेंट होती, कारण तारीख आणि पर्सेंटेज दिलेल्या असेल तर आपण सेल्फ ॲडजस्टमेंटने इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो, म्हणून आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि सर्व क्लोजिंग बॅलन्सेस घेऊन आणि जे प्रीपेड आउटस्टँडिंगचे सेकंड इफेक्ट इथे देऊन बॅलन्स शीट आपलं टॅली झालेलं आहे 1,58,550 रुपयांना. इथे आपला सिंगल एंट्री सिस्टीमचा 10 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. मागचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट पाहून घ्या. डेटर्स कॅपिटल मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट आपण फाइंड आउट केलेला आहे, तो आलेला आहे 63,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण नेट प्रॉफिट फाइंड आउट केला, तो नेट प्रॉफिट आलेला आहे 14,050 रुपये. आणि लास्टला बॅलन्स शीट तयार करून बॅलन्स शीट टॅली केलेलं आहे 1,58,550 रुपयांना. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. ॲडिशनमध्ये आपण जे अकाउंट काढले त्या अकाउंटमध्ये एकच बदल होता की आपल्याला जे डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट होतं ते इन्क्लुडिंग बिल्स रिसिवेबल आणि इन्क्लुडिंग बिल्स पेएबल काढावं लागलं, कारण की कॅशचं ट्रान्झॅक्शन दोन्हींचं एकत्र दिलेलं होतं. म्हणून डेटर्स अकाउंट काढताना आपण इन्क्लुडिंग बिल्स रिसिवेबल आणि इन्क्लुडिंग बिल्स पेएबल काढलेलं आहे. एवढाच या प्रॉब्लेममध्ये नवीन बदल होता. बाकीचं पोस्टिंग वगैरे इतर प्रॉब्लेम प्रमाणे सेम होतं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट टॅली झालेले प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे.